काही वेळेला काही लोकांमध्ये काय होत असतं, की पाईल्सची ट्रीटमेंट प्रॉपरली घेतल्यानंतर परत-परत होण्याची संभावना काही लोकांमध्ये असतात. ह्याचे चान्सेस खूप कमी आहेत. 1-2% मध्येच आहेत. हे कारणे आपण कसं टाळू शकतो, त्याच्याबद्दल आपण डिटेल पाहूया. सर्वात पहिलं महत्त्वाचं कारण आहे, की कोष्ठबद्धता. कोष्ठबद्धता टाळण्यासाठी आपण कोणते उपाय करायला पाहिजे? सर्वात पहिलं महत्त्वाचा उपाय आहे, की फायबर रिच डाएट. म्हणजेच काय? ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत, काकडी झालं, गाजर झालं, टोमॅटो झालं किंवा ग्रीन व्हेजिटेबल्समध्ये भेंडी, पालक, मेथी, शेवगा, कॉलीफ्लॉवर यासारख्या ग्रीन व्हेजिटेबल्सचा प्रमाण जो आहे, तो थोडंसं जास्त प्रमाणामध्ये घ्यायला पाहिजे. नॉर्मल ॲडल्टचा जो रिक्वायरमेंट आहे, ते 25 ते 30 ग्रॅम पर डेली फायबर रिच डाएट तुम्ही घ्यायला पाहिजे. ह्याचबरोबर सेकंड पॉईंटमध्ये येतं, की हायड्रेशन म्हणजे पाण्याचं वॉटर इनटेक जे आहे, तुमचं ॲडेक्वेट पाहिजे. पाण्याचं प्रमाण किती पाहिजे तुमचं? तर दिवसातून 3 लिटर ते 5 लिटरपर्यंत तुमचं पाण्याचं वॉटर इनटेक शुड बी पाहिजे. ॲटलीस्ट नाही म्हटलं तरी मिनिमल 8 ते 12 ग्लासपर्यंत तुम्ही दररोज पाणी पिलंच पाहिजे. 3 नंबरचं आहे जोर लावणे आणि दीर्घकाळ बसणे टाळा. जोर लावणे म्हणजे काय? जेव्हा पण तुम्ही मोशनला जाता तेव्हा फार कुंथायला नको, कारण तिथं प्रेशर जेव्हा वाढतं तेव्हा तिथले वेसल्स डायलेट होण्याची शक्यता वाढते. तसंच एका जागेवर फार वेळ बसल्याने पण हे तिथले वेसल्स किंवा वेन्स वाढू शकतात किंवा पाईल्स वाढू शकतात. हेच जो आपण डेली लाईफस्टाईलमध्ये डेस्क जॉब जेव्हा करतो, तेव्हा एका जागेवर 8-8 तास, 10-10 तास, 2-2 तास, 4-4 तास असं एकाच जागेला बसतो. त्यावेळेला पण बसल्यामुळे प्रेशर खूप जास्त प्रमाणामध्ये क्रिएट होतं आणि तिथं पाईल्स होण्याची संभावना वाढते. तर प्रत्येक रेग्युलर इंटरव्हलमध्ये काय पाहिजे, जेव्हा तुम्ही मोशनला जाता तर 5 ते 10 मिनिटांमध्ये तुम्ही बाहेर यायला पाहिजे असं टार्गेट ठेवलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही सिटिंग जॉब किंवा ऑफिस डेस्क जॉबवर असता तेव्हा डेली अर्धा ते पाऊण तासामध्ये ॲटलीस्ट 5 मिनिटं ते 10 मिनिटाचा तुम्ही ब्रेक घ्यायला पाहिजे. 4 नंबरचं आहे शारीरिक हालचालीची भूमिका. शारीरिक हालचालीची भूमिका म्हणजे काय? चालणे, पोहणे किंवा इतर ब्रिस्क वॉकिंग किंवा रनिंग ह्या कोणत्याही पद्धतीचं ॲटलीस्ट 30 मिनिटाचा हा व्यायाम हा शरीराचा तुमचा दिवसातून व्हायलाच पाहिजे किंवा आठवड्यातून 5 दिवस तरी तुम्ही हे करायला पाहिजे. म्हणजे 150 मिनिट्स तुम्ही डेली चाललं पाहिजे किंवा फिरलं पाहिजे किंवा कोणत्याही प्रकारचा व्यायाम केला पाहिजे. याच्यामुळे काय होते, तुमचं इंटेस्टायनल मोटिलिटी जे असते ते इंटेस्टायनल मोटिलिटी नॉर्मल राहते. इंटेस्टायनल मोटिलिटीमुळे जे काही मल तुम्हाला बाहेर पडायचं आहे तो इझिली प्रॉपरली बाहेर पडायला मदत होतं. ह्याच्यानंतर आहे की व्यायाम तर तुम्ही नक्की करतायच, प्लस वजन कंट्रोल करणे. ह्याच्यामध्ये काय आहे की ज्या माणसांमध्ये किंवा जे स्थूल लोकं आहेत किंवा ज्यांच्यामध्ये ओबेसिटी आहे, त्यांच्यामध्ये पेरिफेरल वॅस्क्युलरेशनमुळे खूप जास्त प्रमाणामध्ये तिथं प्रचंड प्रमाणामध्ये दाब येऊन पाईल्स वाढत असतात. त्यामुळे तुम्हाला काय करायला पाहिजे, शारीरिक हालचाल तर तुम्हाला करायलाच पाहिजे, वजनही नियंत्रण करायला पाहिजे. तुम्ही किती पोर्शनमध्ये जेवण किंवा बाकी करता, ते पोर्शन कंट्रोल करणे इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. या पद्धतीने जर तुम्ही वजनाचा कंट्रोल केला, तर तुम्हाला पाईल्समध्येच नाही आहे, तर शरीराच्या प्रत्येक अवयवामध्ये किंवा प्रत्येक भागामध्ये तुम्हाला फायदा नक्कीच दिसेल. ते हार्ट वाईज असेल किंवा दुसऱ्या इतर कोणतीही गोष्टींमध्ये असेल.